न्याय म्हणजे काय आणि एक चांगला, निष्पक्ष समाज कसा असावा? आज आपण एका अशा जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्याला ह्या प्रश्नांवर अगदी मुळापासून विचार करायला लावते. विचार करा, आपल्याला एकदम सुरुवातीपासून म्हणजे अगदी स्क्रॅचपासून एक नवीन समाज बनवायचा आहे. मग त्याचे नियम कसे असतील? हा प्रश्न ऐकायला खूप सोपा वाटतो, हो ना? पण ह्याच प्रश्नातून एक खूप मोठा विचार जन्माला येतो. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. कल्पना करा की तुम्हाला हे माहीतच नाहीये की त्या नवीन समाजात तुमचं स्थान काय असेल. तुम्ही श्रीमंत असाल की गरीब, स्त्री की पुरुष, किंवा तुमचा धर्म कोणता असेल, काहीच माहीत नाही. मग अशा परिस्थितीत तुम्ही कोणते नियम बनवाल? याच एका प्रश्नाभोवती अमेरिकन तत्वज्ञ जॉन रॉल्स यांनी एक असा सिद्धांत मांडला जो आजही जगभरात खूप महत्त्वाचा मानला जातो. चला, तो सिद्धांत काय आहे हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हे आहेत जॉन रॉल्स आणि हे आहे त्यांचं 1971 सालचं प्रचंड गाजलेलं पुस्तक अ थिअरी ऑफ जस्टिस. खरं तर याच पुस्तकातून त्यांनी एका आदर्श आणि न्यायपूर्ण समाजाचा आराखडा जगासमोर ठेवला आणि त्याने राजकीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात खळबळ उडवून दिली. रॉल्स यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. ते म्हणायचे, जसं कोणत्याही विचारांसाठी सत्य सगळ्यात महत्त्वाचं असतं, तसंच कोणत्याही समाजासाठी किंवा सामाजिक संस्थेसाठी न्याय हाच सर्वोच्च गुण आहे. त्यांच्यासाठी न्याय हाच कुठल्याही समाजाचा मूळ पाया होता. तर मग प्रश्न येतो की न्याय्य समाजाचे नियम ठरवायचे तरी कसे? यासाठी रॉल्स यांनी एका भन्नाट विचारप्रयोगाची, एका थॉट एक्सपेरिमेंटची कल्पना मांडली. त्याचं नाव आहे अज्ञानाचा पडदा. रॉल्स म्हणतात की आपण एका मूळ स्थितीची कल्पना करूया. समजा ही एक अशी काल्पनिक जागा आहे जिथे समाजाचे सगळे सदस्य एकत्र आले आहेत आणि ते मिळून समाजाचे मूलभूत नियम ठरवत आहेत. आणि इथेच खरी गंमत आहे. या मूळ स्थितीमध्ये सगळ्यांच्या डोळ्यांवर एक अज्ञानाचा पडदा असतो. या पडद्यामुळे लोकांना त्यांची स्वतःची ओळख विसरून जावी लागते. त्यांना हे आठवतच नाही की समाजात गेल्यावर ते कोण असणार आहेत. आणि याच अज्ञानामुळे ते कोणत्याही पक्षपात न करता समाजासाठी नियम बनवू शकतात. म्हणजे या पडद्याच्या मागे गेल्यावर तुमची जात काय, धर्म कुठला, तुम्ही किती श्रीमंत आहात किंवा गरीब, स्त्री की पुरुष, काहीही, अगदी काहीही तुम्हाला आठवणार नाही. आता विचार करा, जर तुम्हाला हेच माहीत नसेल की तुम्ही समाजातले सगळ्यात गरीब आणि दुर्बळ व्यक्ती असणार आहात, तर तुम्ही काय कराल? साहजिक आहे, तुम्ही असे नियम बनवाल जे सगळ्यात खालच्या माणसाचं सुद्धा रक्षण करतील. बरोबर? रॉल्सना खात्री होती की या अज्ञानाच्या पडद्याआड बसून कोणताही विचारी माणूस समाजासाठी 2 मूलभूत नियमांवर नक्कीच सहमत होईल. यातलं पहिलं तत्व आहे समानतेचं तत्व. यानुसार प्रत्येक व्यक्तीला समान मूलभूत स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य, मत मांडण्याचं स्वातंत्र्य. आणि दुसरं तत्व आहे फरकाचं तत्व. हे जरा इंटरेस्टिंग आहे. यानुसार समाजात आर्थिक विषमता असू शकते, पण त्याला एकच अट आहे. ती म्हणजे त्या विषमतेचा सगळ्यात जास्त फायदा हा समाजातल्या सगळ्यात गरीब आणि वंचित व्यक्तीला झाला पाहिजे. याला आपण अजून सोपं करूया. समानतेचं तत्व हे मुख्यतः राजकीय हक्कांसाठी आहे, जे प्रत्येकाला मिळायलाच हवेत, त्यात काही तडजोड नाही. तर फरकाचं तत्व हे सामाजिक आणि आर्थिक हक्कांसाठी आहे. हे तत्व हे पक्क करतं की श्रीमंत आणि गरीब यांच्यातली जरी वाढत असली तरी त्याचा फायदा शेवटी सगळ्यात गरीब माणसालाच मिळाला पाहिजे. आणि हो, रॉल्ससाठी एक गोष्ट अगदी पक्की होती. त्यांचा एक सुवर्ण नियम होता. तो म्हणजे समानतेचं तत्व. म्हणजेच आपले मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी किंवा विकासासाठी त्यांच्याशी तडजोड करता येणार नाही. त्यांना नेहमीच पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. बरं, आता हा सिद्धांत फक्त पुस्तकातच चांगला वाटतो की आपल्या खऱ्या आयुष्यातही तो तितकाच महत्त्वाचा आहे? चला पाहूया. रॉल्स यांचा विचार हा उपयुक्ततावादाच्या म्हणजे युटिलिटेरियनिझमच्या अगदी विरुद्ध आहे. उपयुक्तवाद काय सांगतो? जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त सुख. पण यात अनेकदा अल्पसंख्याकांवर किंवा गरीब लोकांवर अन्याय होऊ शकतो. रॉल्स म्हणतात नाही, न्याय हा बहुसंख्याकांसाठी नसतो, तर तो समाजातील सर्वात दुर्बळ व्यक्तीसाठी असतो. आपल्या भारतातलं आधारचं उदाहरण घेऊया. हे अगदी चपखल बसतं. बघा, आधारमुळे काय झालं? सरकारी योजना थेट गरिबांपर्यंत पोचणं सोपं झालं. हा झाला फरकाच्या तत्वाचा भाग, म्हणजे सगळ्यात वंचितांचा फायदा. पण त्याचवेळी आपल्या गोपनीयतेच्या अधिकाराचं काय, जो एक मूलभूत हक्क आहे?
इथेच तर समानतेचं तत्त्व आणि फरकाचं तत्त्व एकमेकांसमोर उभं ठाकतं. रॉल्सचा सिद्धांत अशाच खऱ्याखुऱ्या पेच प्रसंगांना समजून घेण्यासाठी आपल्याला एक फ्रेमवर्क देतो. अर्थात प्रत्येक सिद्धांतावर टीका ही होतच असते आणि रॉल्सचा सिद्धांतही त्याला अपवाद नाही. एक संतुलित दृष्टिकोन ठेवण्यासाठी या टीका समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक टीकाकार म्हणतात की अज्ञानाचा पडदा ही कल्पनाच मुळात अवास्तव आहे. म्हणजे कोणतीही व्यक्ती आपली ओळख, आपले अनुभव पूर्णपणे कसे विसरू शकते? काही जणांना वाटतं की हा सिद्धांत कदाचित एकसारख्या लोकांसाठी म्हणजे एकजिन्सी समाजासाठी ठीक असेल. पण भारतासारख्या प्रचंड विविधतेने नटलेल्या देशात तो कसा लागू करणार? ह्याच संदर्भात आपले नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन एक वेगळा दृष्टिकोन मांडतात. ते म्हणतात, खरा न्याय म्हणजे फक्त पैसा किंवा संसाधने वाटणं नाही. खरा न्याय म्हणजे लोकांना शिक्षण, आरोग्य यांसारख्या क्षमता देणं, जेणेकरून ते आपलं आयुष्य आपल्या मर्जीनुसार अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतील. पण ह्या सगळ्या टीकाटिप्पणीनंतरही एक गोष्ट नक्की, की रॉल्सच्या सिद्धांतांचं महत्त्व अजिबात कमी होत नाही. हा सिद्धांत आजही आपल्याला, सरकारांना आणि संपूर्ण समाजाला न्याय आणि निष्पक्षतेबद्दल विचार करण्यासाठी एक नैतिक दिशा देतो, एक शक्तिशाली चौकट देतो. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, आजच्या या वाढत्या विषमतेच्या जगात रॉल्सचा हा 50 वर्ष जुना विचारप्रयोग भविष्यासाठीचा एक खराखुरा आराखडा आहे की फक्त एक उदात्त पण आता कालबाह्य झालेलं स्वप्न? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.